नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. एकाच वर्षात विद्यापीठात दोनदा प्रवेश, विद्यापीठ अनुदान आयोगाचे योजनेस मान्यता. परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर आता देशातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून वर्षातून दोनदा प्रवेश देण्याची परवानगी दिली जाणार आहे. याबाबतच्या योजनेस विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे UGCने मान्यता दिलेली आहे. UGCचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा प्रवेश देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या संस्थात्मक नियमामध्ये योग्य त्या सुधारणा कराव्या लागतील असेही त्यांनी सांगितले. यंदापासून जुलै, ऑगस्ट आणि जानेवारी-फेब्रुवारी अशी दोनदा प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जगदीश कुमार यांनी सांगितले की भारतीय विद्यापीठे वर्षातून दोनदा प्रवेश देऊ शकतील, तर त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल. बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यास, विलंब झाल्यास, आरोग्याच्या किंवा वैयक्तिक समस्येमुळे अनेक विद्यार्थी निर्धारित जुलै, ऑगस्ट या सत्रात महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाही. विद्यापीठामध्ये वर्षातून दोनदा प्रवेश मिळाल्याने अशा विद्यार्थ्यांना मदत होईल. प्रवेश प्रक्रिया वर्षातून दोनदा होणार असल्याने अनेक कंपन्या वर्षातून दोनदा त्यांची कॅम्पस निवड प्रक्रिया घेऊ शकतील. त्यामुळे पदवीसाठी रोजगाराच्या संधी वाढतील. प्राध्यापक, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि सहाय्य सेवा अधिक कार्यक्षमतेने होणार असल्याचे विद्यापीठातील कामकाज सुरळीत होईल, असेही कुमार म्हणाले. जगभरातील अनेक विद्यापीठे वर्षातून दोनदा प्रवेश प्रणालीचे पालन करत आहेत. भारतीय उच्च शिक्षण संस्थांनी ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली तर देशातील उच्च शिक्षण संस्था त्यांचे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि ज्ञानाचे आदानप्रदान वाढवू शकतील. परिणामी आपली जागतिक स्पर्धात्मक सुधारित आणि आपण जागतिक शैक्षणिक मानकाच्या बरोबरीत राहू, असाही UGCने म्हटलेले आहे. विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश देणे बंधनकारक नसेल, असे कुमार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की आवश्यक पायाभूत सुविधा आणि पुरेसे प्राध्यापक असलेल्या उच्च शिक्षण संस्था या संधीचा लाभ घेऊ शकतील. उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून दोनदा प्रवेशाची ऑफर देणे बंधनकारक नसेल. ही लवचिकता योजना आहे ज्यांना विद्यार्थ्यांना संख्या वाढवायची आहे आणि उदयोन्मुख भागात नवीन शैक्षणिक प्रकल्प सुरू करावायचे आहेत, त्या संस्थांनी ही योजना लाभदायक ठरेल, असे UGCने स्पष्ट केलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.